सर्व ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आणि 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जे आहेत यांच्यासाठी 2025 वर्ष जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी घेऊन येते बघा। आता याचं कारण काय आहे, नेमकी काय काय संधी आहे, यामध्ये कोणकोणत्या पदामध्ये भरतींची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, या समस्त गोष्टींची चर्चा आपण पुढचे 4 ते 5 मिनिटात करणार आहे। त्याच्यामुळे जे विद्यार्थी 2023-24 ला आपले रिझल्ट आणू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी या मिनिटापासून अलर्ट राहा आणि या गोष्टीचा व्यवस्थितरित्या विचार करा आणि प्लॅनिंगची सुरुवात करा। तर हे सगळं जाणून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या की अशा समस्त गोष्टींची चर्चा आपल्या युट्यूबवर सर्वात आधी होत असते। त्याच्यामुळे आपला चॅनल जो आहे हा सबस्क्राइब करून ठेवा आणि त्याच्याबरोबर याची तयारी करण्यासाठी आपल्याकडे तुम्हाला सांगतो ह्या समस्त बॅचेस आहेत। म्हणजे सरळ सेवा करायची असेल तर महाराष्ट्रातली सर्वोत्तम टीम आपल्याकडे आहे, कंबाईन साठी जबरदस्त अशी टीम आपल्याकडे आहे, राज्य सेवेसाठी सुद्धा 2025च्या या ठिकाणी संपूर्ण टीम आणि सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत। आता मूळ मुद्द्यावर आपण येऊया, ते म्हणजे नव वर्षात 50,000 पदांची जी मेगा भरती आहे। आपल्याला माहित आहे की फडणवीस साहेबांनी मागे एक 4 दिवसाखाली घोषणा केली होती की त्यामध्ये सांगितलं होतं मिशन 100 डेज, हे मिशन 100 दिवसाचं काय होतं की त्यांचं म्हणणं होतं की पुढच्या 100 दिवसामध्ये या ठिकाणी 1.5 लाख पद भरतींच्या संदर्भात काय करायचं आहे, शक्यता चेक करायच्या आहेत आणि ह्या शक्यता चेक करून विविध विभागामध्ये भरतीची प्रक्रिया ही सुरू करून द्यायची पुढच्या 100 दिवसात। म्हणजे परीक्षा होणार नाही परंतु ही प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता या प्रक्रियेमध्ये तोंडावर पहिल्यांदा 50,000 पदांची भरती हे लक्षात घ्या। म्हणजे सुरुवातीला ही 50,000 पद गव्हर्नमेंट प्रायोरिटीनं भरणार आहे। तर यामध्ये ही जी पद आहेत एमपीएससी सह पोलीस शिक्षक आरोग्य विभागामध्ये ही भरती आहे। म्हणजे पहिल्या 50,000च्या टप्प्यामध्ये यांचं म्हणणं आहे पोलीस दलामध्ये 7,000 पद रिक्त आहेत। आता म्हणजे ही भरायची आहेत। आता 7,000 मध्ये तुम्ही लक्षात घ्या की यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलची पद आहेत, पोलीस शिपायाची पद आहेत आणि तसंच यामध्ये अजून ऍड होणार आहेत 25,000 महिला पोलीस भरती। बघा लक्षात घ्या, पण पहिल्या टप्प्यात हे 7,000चा विषय आहे। दुसरा आहे शिक्षक भरती। आता आपण पाहतो शिक्षक भरती गेल्या वेळेस घेतलेली होती की त्यामध्ये आपण पाहतो की गेल्या वेळेस जे आपण शिक्षक भरती करायची होती त्यामध्ये 70% रिक्त जागावरती शिक्षक भरती सुरू होती। आता 11,000 पद भरती केल्यानंतर सुद्धा जवळजवळ आपण पाहतो की राज्यात 15,000 शिक्षक या ठिकाणी कमीच आहेत आणि त्यामध्ये आपण पाहतो की 10,000 शिक्षकांची भरती त्याला अजून स्कोप आहे असं यांचं म्हणणं आहे। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये नगरपालिका या ठिकाणी महानगरपालिका जिल्हा परिषद ह्या समस्त एरियामध्ये 10,000 पदांची भरती होणार आहे। आणि त्याच्याबरोबर जे विद्यार्थी एमपीएससी करतायत ह्यामध्ये क्लास 1 क्लास 2 ची जी पद आहेत मग यामध्ये सर्वच पदे येतात। मग डेप्युटी कलेक्टर असेल, मुख्याधिकारी असेल, डीवायएसपी असेल, तहसीलदार असेल, ही विविध या ठिकाणी बीडीओ वगैरे सगळी पद असतील, एसटीआय एएसओ। तर या संदर्भात 10,000 ची ऍड म्हणजे कंबाईन आणि राज्यसेवा हे दोन्ही पकडून 2025 ला एवढी मोठी ऍड एमपीएससी ची निघण्याची शक्यता आहे। त्याच्याबरोबर जे पशुसंवर्धन आणि जे अन्य डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये 13,000 पदांचा स्कोप आहे। आता इथं जनरल तुम्ही जर क्वालिफिकेशन पाहिलं तर पशुसंवर्धन आणि अन्न औषध विभाग जे आहे हे जे 13,000 पद आहेत ह्याला एक बेसिक क्वालिफिकेशन फार्मसी वगैरे अशा गोष्टी लागतात। परंतु स्थानिक स्वराज्य संस्था, एमपीएससी, शिक्षक विभाग आणि गृह पोलीस यामध्ये आपल्याला माहित आहे की 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंतचा फार तर शिक्षकाला डीएड बीएड टीएटी हे 1-2 एक्स्ट्राचं सोडलं तर बाकी पदाला 12वी ते ग्रॅज्युएशन ज्यांचं जनरली झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी हे बघा झालं गेलं तुमचं झालेलं आहे। या ठिकाणी आता काय विद्यार्थी खाली कमेंट पण टाकतात हे गाजर आहे, हे मुळा आहे, हे कांदा आहे,
अरे काही जरी असलं तरी भाजप सरकारनं जशी 23ला घोषणा करून पदभरती केलेली होती तसं त्यांनी 25लाही या ठिकाणी निवडून आल्यावर घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळं इथं तुम्ही गाजरं मुळं न शोधता या ठिकाणी आपला स्कोप शोधा, आपला मुद्दे शोधा, आपल्या अभ्यासाला काय काय करता येते का. तर हे बघा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम पण दिलेला आहे, त्यालाही जॉईन राहा. तिथं विविध ठिकाणी सगळ्या नोट्स ऍड A to Z गोष्टी डेलीच्या टाकल्या जातात ज्या फ्री मध्ये तुम्हाला मिळतात तिथं. त्याच्यामुळं अशा गोष्टी ज्या आहेत तुम्ही कनेक्ट राहा, सगळं काय होणार आहे. आणि आशा सोडू नका तुमच्या. लक्षात घ्या की जे आता तुम्ही ठरवले ना की बाबा आता आपल्यासाठी प्रायव्हेट सेक्टर मध्ये नाही, आपण शेतीत नाही, आपण उद्योग व्यवसायात नाही, आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे ज्यांनी डिसिजन घेतलेला आहे त्यांनी पॉझिटिव्ह राहून अभ्यासाला नक्कीच सुरुवात करा. एवढंच या ठिकाणी माझं सांगणं आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.